क्षेत्ररक्षण सजलेलं आहे। अमर माझ्या संगतीला आहे एक बुलंद आवाज करावे गावचा अमर भोईर, तसंच गुणलेखक म्हणून आमचे सकाळच्या सत्रात खेळायला प्रॅक्टिसला असणारे माझे बंधू समीर भोईर, गुणलेखकाची भूमिका, तसेच आमचे मार्गदर्शक सर्वच संघांचे मार्गदर्शक आमचे सतीश दादा हे देखील आहेत। वळूया सामन्याकडे। सारसोले 11 विरुद्ध जुगाव। नाणेफेकी सारसोले 11 ने जिंकलेले आहे आणि आमंत्रित केलेलं आहे फलंदाजीसाठी जुगाव संघाला। बघायचं आहे याच्या अगोदरचा सामना बेलापूर विरुद्ध जुगाव। जुगाव संघाने बाजी मारलेली आहे, विजय प्राप्त केलेला आहे। 42 धावांचं लक्ष्य होतं, आव्हान होतं आणि सहजरित्या जुगाव संघाने ते लक्ष्य ते आव्हान पार पाडलेलं आहे। आता बघायचं आहे आपल्याला या 4 षटकांमध्ये, सामना 4 षटकाचा असेल, किती धावा जमवतोय जुगाव संघ। अमर यस निश्चित। कसं वैभव सर, आता जुगाव म्हटलं तर नावं येतात। आता रामचंद्र दादा पाटील नाही आहेत खेळात, थोडीशी तब्येत खालावलेली आहे त्यांचे। कैलासवासी विनोद दादा भोईर असतील, ह्यांनी हे खेळाची बांधणी केली, या संघाची बांधणी केली। हे महत्त्वपूर्ण खेळाडू आणि बांधून ठेवले आणि त्याचा वारसा जोपासताना दिसत आहेत। महेंद्र पाटील असतात, आता यंग पिढी असेल, यतीन भोईर असेल, मयूर सारखा धडाकेबाज फलंदाज आहे यंगमध्ये, ते वारसा जोपासताना दिसतात ह्या संघाचा, जुगाव संघाचा। आणि सारसोळे संघात सांगायलाच नको, जबरदस्त फलंदाज आणि ज्याने जवळजवळ 10 वर्ष क्रिकेटवरती आदिराज्य गाजवलं टेनिस क्रिकेटच्या कुशल 11च्या नावाने, तो संघ खेळताना दिसतो। आता सारसोले 11 उदय सारखा फलंदाज या सामन्यात देखील खेळताना दिसेल आपल्याला। दरम्यान सामन्याला सुरुवात होते। पहिला गोलंदाज रवी बॉलिंग मार्कवर, पहिला चेंडू महेंद्रसाठी टोलवला, चेंडू जातो उत्तुंग उत्तुंग षटकार पहिल्या चेंडूवरती। हॅट्रिक मॅन रवी याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार खेचतोय। आज तो कुशल संघाचा, आय एम सॉरी, जू संघाचा महेंद्र एक धडाकेबाज विस्फोटक फलंदाज। अमर या फटक्याबद्दल काय म्हणायचं आहे? यस, चांगल्या सन्मानाला चांगल्या जबरदस्त सुरुवात करताना दिसतोय फलंदाज महेंद्र, ताकदीचा वापर करताना दिसतोय। रवी याचा पुढील चेंडू आता मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेल्या लॉंग ऑन मध्ये गणेश क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, तिथं साजेस क्षेत्ररक्षण होते। एक धाव तोपर्यंत पूर्ण केली जाते, स्ट्राईक रोटेट केले जाते। चांगल्या खेळाचं प्रदर्शित करताना फलंदाज महेंद्र अगोदरच्या चेंडूवरती षटकार, नंतर स्ट्राईक चेंज करतोय। चांगलं क्रिकेट खेळताना दिसतोय, त्याला माहिती आहे सामना किती महत्त्वपूर्ण आहे आणि कशा प्रकारचा खेळ खेळायचा आहे, आणि तशाच प्रकारचं खेळाचं प्रदर्शित करताना फलंदाज महेंद्र। रवी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर नेरुल जुएल यांकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज। वन्स अगेन बॉलिंग मार, आता मात्र साच्या समोर फलंदाज असेल प्रदीप। जबरदस्त ही जोडबोली खेळपट्टीवरती दिसते। जुगाव संघाचे आक्रमक पवित्रा घेतलेले दोन्ही फलंदाज या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी पार पडताना दिसत। आता मात्र प्रदीप याच्या बॅटमधून चेंडू टोळवला, चेंडू हवेत आहे आणि सरळ साधा सोपा झेल घेतलाय। कर्णधार शशी तिथं उपस्थित आहे, कुठलीही चुकी केली जात नाही, चांगला झेल टिपला जातो वैभव सर। नक्कीच इथे मात्र कुठे चूक नाही, कारण की त्यांना माहित आहे हा देखील मोठा फलंदाज आहे प्रदीप। प्रदीपला 0 वरती बाद करतोय रवी, तोच रवी ज्याने हॅट्रिक मागच्या मला वाटतं बेलापूर संघापुढे खेळताना त्यांनी हॅट्रिक घेतली होती आणि मात्र 2च धावा खर्चिल्या होत्या। तोच तो रवी आता प्रदीप याला बाद करतोय, झेल घेतोय, झेल टिपतोय। शशी चांगला झेल टिपतोय, कुठलीच चूक न करता चांगला झेल म्हणता येईल। यस वैभव सर, कर्णधार चांगलं खेळाडू आहे आणि चांगल्या खेळाचं प्रदर्शन करताना दिसतोय। आपल्या साथी टीममेट्सना चांगलं उदाहरण प्रस्थापित करताना कुठलीही चुकी करत नाही। एक साधा सोपा झेल होता परंतु सहजरित्या टिपला जातोय आणि पहिला झटका बसतोय वाशी जुगाव संघाला अवघ्या 7 धावसंख्येवरती। आता नवीन फलंदाज येतो खेळपट्टीवरती, मनोज। हा देखील एक चांगला फलंदाज आहे, चांगली शरीरयष्टी आहे, चांगला बांधा आहे, क्रिकेटला साजेसा असं आहे व्यक्तिमत्व, चांगलं फिटनेस दिसत आहे मनोज। मात्र याच्या जवळ तेवढा चतुर चालाक गोलंदाज आहे रवी। पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर आता मात्र कमबॅक करताना दिसतोय। या षटकातील पुढील चेंडू आता मात्र लेग स्पिन प्रकारचा मारा, हलवा प्रकारचा मारा, लेग साईडला टोळवायचा होता, चेंडू अंगावरती आदळतोय मनोजाच्या।
शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केले. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय महेंद्र, ज्याच्या नावीवरती एक षटकार आहे. वैयक्तिक खेळतोय 7 धावांवरती, आक्रमक खेळी खेळतोय. रवी वर्सेस महेंद्र अशी चकमक बघायला मिळेल वैभव सर. नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार खातोय पण परत कमबॅक करतोय तो रवी. पाहायचाय पुन्हा एकदा महेंद्र चांगला चेंडू सन्मान देतोय, मात्र फक्त सन्मान देतोय एकच धावेसाठी. हा फटका त्याला माहीत आहे, थोडंसं सांभाळून खेळलो तर अजून 3 षटका आहेत शिल्लक. निश्चित वैभव सर, अनुभव काय असतं हे प्रदर्शित करताना दिसतोय महेंद्र. चांगला गोलंदाज आहे आणि चांगला चेंडू आहे. खास करून चांगल्या चेंडूला सन्मानजनकरित्या खेळून एक धाव घेतली. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला गेला. रवीचा पुढील चेंडू आता मनोज सामना करेल. आता मात्र चेंडू टोळवलाय, चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातोय षटकार. या षटकातील दुसरा षटकार. पहिला षटकार पहिल्या चेंडूवरती टोळवला होता आणि षटकाची सांगता देखील षटकारानं होतीये. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे. आता मात्र चेंडू टोळवलाय. 15 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त षटकार टोळवला. थोडासा लेग स्पिन प्रकारचा हलवार प्रकारचा चेंडू होता. अगोदर चकवलं होतं या चेंडूवरती, थोडासा लेंथ मागे होती त्या चेंडू. आता मात्र थोडीशी ओव्हरपिच प्रकारचा चेंडू होता, पुढे होता. हेरलं मनोज याने आणि सरळ झुलकावून दिला मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि हा षटकार टोलवला. दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती आहेत महेंद्र आणि मनोज. त्यांच्या नावी एक एक षटकार आहे वैभव सर. 2 मोठे फटके पा. रवी याचा पहिला चेंडूवरती पहिला षटकार महेंद्र याने आणि शेवटच्या चेंडूवरती मनोज याने. या 2 षटकार आले आणि या 2 षटकाराच्या मदतीने जुगाव संघ 15 धावसंख्येवर पोहोचलेला आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक घेऊन आलेलं आहे मिथुन एक चांगला उत्कृष्ट गोलंदाज जो दुसऱ्या षटकाची सुरुवात करेल. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय. एक अनुभवी गोलंदाज रोखण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच काहीतरी स्ट्रॅटेजी आखली असेल जुगाव संघाने, कारण की मोठा संघ आहे सारसोळे संघ, सारसोळे 11 संघ. मोठे फलंदाज आहेत, मोठे गोलंदाज आहेत, तरी देखील प्रयत्न मोठे करतायत मोठे फटके खेळून. अमर निश्चित हा गोलंदाज मिथुन सराव जबरदस्त आहे, फिटनेस जबरदस्त, अनुभव खूप आहे. डावखुरे त्याचा गोलंदाज आहे. समोर फलंदाज महेंद्र आणि चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, थोडासा वेगावरती स्वार घेतलेला चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर चेंडू टाकण्यात यश मिळत आहे गोलंदाज मिथुन याला. परंतु सरळ चांगल्या रीतीने खेळून काढला महेंद्र याने. पुन्हा एकदा एक केरी धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करतोय. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावत आहे. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती एक धाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणारा फलंदाज प्रदीप एक धावचे योगदान देऊन तंबूत परतलाय. पुढील चेंडू मिथुन टू मनोज आणि हा चेंडू पायांवरती टाकलेला चेंडू सहज फ्लिक केलाय. चेंडू जातोय आणि खराब क्षेत्ररक्षण होत आहे तिथं आणि चौकार मिळतोय. पंच रतन पाटील यांचा चौकारचा इशारा देताना दिसत आहे. चौकाराने अजून धावसंख्या पुढे सरसावते. चौकाराने 4 धावा ऍड होतात. चौकाराने 4 धावाचा अजून भरणा झालाय. धावसंख्या पोहोचली 20 वरती. 20 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. आता मात्र आक्रमक परत पवित्रा घेतलाय मनोज याने. मागच्या चेंडूवरती शेवटच्या चेंडूतील षटकार. आता मात्र ह्या षटकातला पहिला चेंडू फेस केलाय चौकार. मागचे 2 चेंडूंवरती 10 धावा. मनोज याची घणाघाती फलंदाजी, आक्रमक पवित्रा. आजच्या दिवसातील शेवटची भैरवी, शेवटची लढत. मिथुन ऑन टू द बॉलिंग मार्क. पंचांच्या डाव्या बाजूने मार करतोय नेहरू ज्वेल यांकडून. हा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू फ्लिक केलाय. चेंडू जातो फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथं पोहोचतोय थर्डमॅन मध्ये. डीपिश थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित ठेवला होता आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न. खराब तालमेल. निश्चितच 2 धावा सहजरित्या झाल्या असते वैभव सर, पण थोडासा खराब तालमेल बघायला मिळतो दोन्ही फलंदाजांमध्ये आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय. इथे कुठेतरी तू महिन्यास चालू होतं. महेंद्र म्हणतो ये थर्डमॅनला गेलेला चेंडू तिथे चेंडू अडवतोय, पण धाव घ्यायची नाही घ्यायची याच्यामध्ये राहूनच गेले होते, परंतु प्रयत्न झाला नाही आणि दोन्ही फलंदाज सुरक्षित. निश्चित 21 धावा धावफलकावरती आहेत. एकच धाव घेतली मागाशा चेंडूवरती मिथुन आणि महेंद्र अशी चकमक. पुढील चेंडू आणि हा चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ झुलकावून दिला लेग साईडला. चेंडू टोलवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथं. गणेश क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एका धावावरती सीमित खुंटीत ठेवण्यात यश मिळत आहे. महेंद्र याला थोडंसं शांत ठेवण्यात यश मिळते मिथुन याला. मात्र चांगला आक्रमक फलंदाज समोर आहे पुन्हा एकदा मनोज. त्याला थोडासा सूर गवसलाय. एक चौकार आणि एक षटकार अजूनपर्यंत टोळवलाय. त्याच्या बॅटमधून निघतोय एक चौकार आणि एक षटकार. पुढील चेंडू घेऊन मिथुन सज्ज.
पंचांच्या डाव्या बाजूने नेरुल ज्वेल यांकडून मारा करतोय मनोजसाठी मिथून आणि हा चेंडू पायचीचा अपील होत आहे आणि पंच रतन पाटील तटस्थ अपील फेटाळून लावतात. या अपीलमध्ये आत्मविश्वास कमी होता, उत्साह जास्त होता. या उत्साहाला प्रत्युत्तर देताना पंच रतन पाटील तटस्थ भूमिकेत अपील फेटाळली जाते आणि एक धाव बाईच्या रूपाने मात्र तोपर्यंत पूर्ण केली जाते. एका धावेचा पुन्हा एकदा भरणा होतोय. मिथून चांगला गोलंदाज आहे, चांगल्या टप्प्यावरती मारा करतोय, चांगला सराव आहे त्याचा आणि तो सराव दिसतोय त्याच्या गोलंदाजीत. अजूनपर्यंत शांत ठेवण्यात यश मिळत आहे दोन्ही फलंदाजाला. आता मात्र चेंडू टोळवलाय, गणेश झेल खाली येतोय आणि हा देखील एक चांगला खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे. गणेशाचा चांगला सेफ हँड्स बघायला मिळतात. आता चांगला फलंदाज बाद होतोय, एक मोठी विकेट मिळतीये. मिथून याला यश मिळत आहे. महेंद्र याला तंबूचा मार्ग दाखवतोय. थोडासा शॉट ऑफ बुकलेट होता, चेंडू झुलकावून दिला होता. मिड विकेट मध्ये गणेश उपस्थित चांगला झेल टिपला गेला आणि हा दुसरा षटकार वाशी जुगाव संघाला. धावसंख्या धावफलकावरती 23. वैभव सर, रणनीती आखली होती मिथून आणि महेंद्राची विकेट घेण्याच्या मार्गावरती होतात. वारंवार तशा प्रकारचा मारा देखील करत होता, यश मिळालं. स्कोअर रेखण्यात आता मात्र यश मिळेल का? नाही, नक्कीच. कारण की मिथून याची गोलंदाजी नक्कीच एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. सराव त्याचा, जसं तू उल्लेख केला की सराव त्याचा खूप मोठा आहे आणि त्याच्या गोलंदाजीचा जो टप्पा आहे, अचूक टप्पा आहे. मारायचा होता, फटका चांगला होता, पण कुठेतरी तो शॉर्ट सिलेक्शन मला तरी वाटतं चुकीचा होता. कारण की चेंडू ऑफ साईडला असताना ऑन साईडला फटका खेळतोय, तिथे तो कमी पडतोय आणि सरळ गणेश याच्या मगरमुठीत तो चेंडू जातोय आणि झेल पकडतोय. अशा प्रकारे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर शशी 23, धावसंख्या धावफलकावर 23. 4 षटकांचा सामना असेल. तिसरं षटक शशी स्वतः कर्णधार, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन बॉलर शशी, बिरजू नवीन फलंदाज बिरजू, तसेच मनोज. पाहूया हा चेंडू, चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू पायावर आदळतोय. बॅट कट, 1 धाव मिळते. या एका धावाने धावसंख्या 24च्या घरात. वैयक्तिक पहिलं तर संघाच्या वतीनं हे तिसरं षटक. शशी स्वतः कर्णधार, अनुभव आहे त्याच्या मागे, एक मोठा खेळाडू, एक उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, अष्टपैलू खेळाडू हा कर्णधार. सारसोळे 11 संघाचा हा खेळाडू बघायचा आहे. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा चेंडू मारायचा होता, परंतु नाही, ऑन साईडला चेंडू जातोय. 1 धाव मात्र काही रोखू शकले नाही. मिथून चेंडू अडवतोय, चेंडू फेकतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 25, धावफलकावर 25. पाहूया, मोठी धावसंख्या नक्कीच उभारायचा प्रयत्न करेल जुगाव संघ, कारण की त्यांच्या समोर मोठा संघ आहे सारसोले 11. त्यांना माहीत आहे कमीत कमी या येणाऱ्या 2 षटकांमध्ये 20-25 धावा तरी जमवायचा प्रयत्न करेल हा जुगाव संघ. आता पाहूया, पुन्हा एकदा झेलबाद होण्याची शक्यता, कुठलीच चूक न करता एक चांगला उत्तम असा झेल पकडतोय मिथून, कुठलीच चूक न करता, आणि तंबूचा रस्ता दाखवतोय मनोज याला. अशा प्रकारे हा तिसरा आदरा बसतोय जुगाव संघाला मनोजाच्या रूपात आणि धावसंख्या आहे धावफलकावर 25. पाहायचं आहे आता येणारा फलंदाज काय प्लॅनिंग नेतो, कारण की आता चेंडू शिल्लक आहेत, 1 षटक आणि ह्या षटकातले 3 चेंडू मला वाटतं शिल्लक असेल समीर, बरोबर, म्हणजे 9 चेंडू शिल्लक आहेत. नाही, ह्या 9 चेंडूवरती नक्कीच एक साधारणतः 20 ते 25 धावा घेण्याचा प्रयत्न करेल उमेश. नवीन फलंदाज उमेश खेळण्यासाठी सज्ज, तयार, येतोय. पाहायचा आहे शशी गोलंदाज, रोखण्याचा प्रयत्न नक्कीच करेल सारसोळे संघ. या जुगाव संघाला जेवढ्या कमी धावा येतील, कारण की संध्याकाळचं सत्र आहे अमर, संध्याकाळच्या सत्रामध्ये हवेचा रुख या साईडचा त्या साईडला कधी होतो काही समजत नाही आणि तिथे नक्कीच खामियाजा येतो तो फलंदाजीला. आणि इथे आपल्याला तेच पाहायला मिळालं आत्ताच्या फटक्यामध्ये. फटका चांगला होता महेंद्र याचा, शॉर्ट सिलेक्शन कुठेतरी चुकलं नक्कीच, पण फटका चुकीचा नव्हता, जोर पण कितका होता, पण हवेचा कुठेतरी रुख तो बदललेला दिसतोय आणि तो झेलबाद होतोय. मिथून चांगला झेल पकडतोय. पाहूया पुन्हा एकदा शशी तयार, या अमर. यस, निश्चित वैभव सर, अजूनपर्यंत धावसंख्या चांगली आहे, 25 धावा, अजूनही 9 चेंडू शेष आहेत. 9 चेंडूत आणखी जरी 15-1 धावा जरी काढल्या यांनी 40च्या वरती जरी 40च्या आसपास पोहोचतात, कारण त्यांच्यात गोलंदाजी चांगली आहे जुगाव संघाकडे.
चांगला गोलंदाजाचा भरणा आहे, चांगले क्षेत्ररक्षक आहेत, चांगली रणनीती देखील आखतात ते, पण तेवढाच ताकदीचा संघ आहे सारसोळे 11 संघ. शशी याचा पुढील चेंडू आणि हा चेंडू व्हॉट डिलिव्हरी मॅन, अप्रतिम मारा, भेदक जबरदस्त मारा. एक क्रिकेटमध्ये चांगला चेंडू बनला जातो यॉर्करच्या नंतर हा चेंडू देखील आउटस्विंग चेंडू देखील तेवढा ताकदीचा आहे, कारण बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फलंदाजाला पुरेपूर चकवला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक अप्रतिम गोलंदाजी वेगावरती स्वार होताना दिसतोय गोलंदाज शशी. वन सेकंड बॉलिंग मार्क नेरुल ज्वेलियन कडून सज्ज होतोय गोलंदाज शशी टू फलंदाज आणि हा चेंडू आता मात्र चेंडू लाईन कव्हर केलाय आणि सरळ झुळकावून दिलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. जबरदस्त फलंदाजी प्रदर्शित करताना फलंदाज उमेश, जबरदस्त फटका. हो सर, आय डोंट थिंक सो वाजंट इट अ बॅड डिलिव्हरी, परंतु शॉट सिलेक्शन चांगला होता, टायमिंग चांगला होता आणि हा चेंडू आता त्या फटक्याला जो फ्लिक केला एकदम सहजरित्या, जसं टायमिंग आणि हवेचा रुख इथे मात्र फायदा होतोय. एकदम बरोबर वैभव सर, फक्त त्याने टायमिंग केला, झुरकावून दिला, लाईन कव्हर केली, लेंथ कव्हर केली आणि फक्त टाइम केला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ठोळवलेला जबरदस्त. पण आता मात्र झुरकावणी देतोय, आतमध्ये येताना दिसतोय फलंदाज उमेश. उळकावणी देऊन एक टोळवलेला फटका, एक धाव पूर्ण. उदय तांडेल क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, त्याला चकवलं जाते चेंडूने आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धावच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 33 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. 2 धावा जिथे एक आणि उदय सारखा तिथे खेळाडू क्षेत्ररक्षक असताना देखील 2 धावा पूर्ण करतोय, खरोखरच मानावं लागेल या धावगती. यस, निश्चित चांगलं ताळमेळ आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. शशी याचा शेवटचा चेंडू होता, शेवटच्या चेंडूवरती 2 धावा मिळवल्या, 2 धावांनी षटकाची सांगता केली. संघाची धावसंख्या 33 वरती आहे. शेवटचा षटक, निर्णायक षटक, गोलंदाज आहे गणेश ऑन टू द बॉलिंग मार्क. सारसोळे संघाचा हा देखील एक चांगला गोलंदाज, अप्रतिम मारा करतो, स्पीडनी गोलंदाजी खोलवर टप्प्यात टाकण्यात माहीर असलेला हा गोलंदाज. व्हेरिएशन आहे त्याच्याकडे, लेग स्पिन प्रकारचा देखील गोलंदाजी करतो, चांगलं व्हेरिएशन आहे. बघूया शेवटचे 6 चेंडू कशा प्रकारे खेळवतोय. त्याच्यासमोर फलंदाज असेल बिरजू. बिरजू यस, पाहायचं आहे शेवटचं अखेरचं अंतिमचं फायनल ओव्हर, डेड ओव्हर, हाणामारीचं षटक म्हणतात. गणेश गोलंदाज. नक्कीच अमर इथे काहीतरी स्ट्रॅटेजी असेल की या षटकामध्ये कमीत कमी एक 10 ते 12 धावा आल्या पाहिजे, कारण की 10 ते 12 धावा जरी आल्या तरी धावपळक मला वाटतं 45च्या आसपास जाऊन पोहोचतो. धावसंख्या धावपळकावर आत्ताच्या स्थितीमध्ये 33 आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरी धावगती धावा काढलेल्या आहेत. हे फंबल होतोय, मला वाटतं ती आयडिया होती, ही देखील आयडिया होती. शशी क्लेवर क्रिकेट, म्हणजे चेंडू मुद्दामून हातातून सोडला आणि तिथे भाग पाडला. मला वाटतं उमेश आला आणि धावबाद होतोय, त्याचा बळी पडतोय नक्कीच उमेश. अमर काय म्हणायचंय? यस, धावच्या रूपाने मात्र बळी मिळतोय सारसोळे संघाला. सारसोळे संघाचा अजून एक चांगला बघायला मिळतोय. कर्णधाराने चांगला झेल टिपला सुरुवातीला पहिल्या षटकात, तोच कर्णधार भूमिकेत असताना आपल्या संघासाठी महत्वपूर्ण बळी मिळवतोय. उमेश खेळपट्टी सोडून जातोय, नवीन फलंदाज येतोय, नौका फलंदाज येतोय जुगाव संघाकडून. महेश, पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, खरोखरच ह्या टेनिस क्रिकेटमध्ये असं बऱ्याच वेळा बघायला मिळतं आपल्याला. तिथे कुठेतरी हुलकावणी देतो आपण फलंदाजाला आणि तोच मला वाटतं बेनिफिट उमेशच्या रूपात मिळालेला आहे सारसोळे संघाला, कारण की आताचा चेंडू शशी याने पकडला होता, परत सोडतोय आणि तिथे उमेश फसतोय आणि उमेश याची धावबाद रूपात विकेट पडते. पाहूया, वळूया पुन्हा एकदा. गणेश, हा चेंडू स्लोअर चेंडू, ओ बॅटची कडा लागते आणि यष्टीरक्षक पद्माकर कुठली चूक करत नाही आणि बाद होतोय. यस वैभव सर, मी मगाशी म्हटलं होतं गणेश बद्दल, मी गणेशच्या गोलंदाजीचं वर्णन केलं. कित्येक वेळा खेळलोय देखील आम्ही सारसोळे सराव करत असताना. सुरुवातीला मी खेळायचो यांच्याबरोबर 7-8 वर्षाबरोबर गोलंदाजी बघितली. हलवर प्रकारचा मारा करण्यात माहीर आहे, व्हेरिएशन खूप चांगला आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू देखील चांगला टाकतो हा गोलंदाज गणेश आणि तशाच प्रकारचं प्रदर्शित करताना दिसतोय गणेश. गोलंदाजाकडे ते व्हेरिएशन असायलाच पाहिजे. जर तुमच्याकडे व्हेरिएशन नसेल तर नक्कीच कुठे ना कुठे ते मार खातो गोलंदाज. हे आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे, कारण की कसं आहे, जर तुमच्यामध्ये व्हेरिएशन आहे तिथे फलंदाज समजू शकत नाही आता कुठला चेंडू फेकेल, नक्कीच हा इनस्विंग करेल का आउट स्विंग करेल की फास्ट डिलिव्हरी टाकेल. त्याचाच खामियाजा आता भोगायला लागला तो बिरजू याला. बॅटची कडा लागली, कधी स्लोअर डिलिव्हरी होती आणि बाद होतोय. पद्माकर कुठली चूक करत नाही. अशा प्रकारे
हादरा बसतोय जुगाव संघाला. पाहूया पुढचे 4 चेंडू शिल्लक आहेत. गणेश 4 चेंडू शिल्लक आहेत गणेशाचे. पाहूया तोंड देईल सचिन. नवीन फलंदाज नवीन बॅटर जितीन. गणेश राईटम ओव्हर द विकेटचा मारा. पाहूया 4 चेंडू, शेवटचे 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू होता, झुलकावून लावलाय, परंतु आता देखील बाद. आता देखील बाद. प्रयत्न होता उंचावरून फटका मारायचा, पण आता मात्र ताकद कुठेतरी कमी पडते आणि अशा प्रकारे बाद होतो. पाहूया 4 चेंडू गोलंदाज कसा असावा शेवटचे, कारण हे 4 षटकाचे सामने आहेत. व्हेरिएशन मस्ट आहे, व्हेरिएशन असायलाच हवी, कारण वारंवार एकाच प्रकारचे जर गोलंदाजी करतो फलंदाज हवी होणार आणि फलंदाजी करत असताना गोलंदाजाला झोडपून काढेल. म्हणून व्हेरिएशन खूप महत्त्वपूर्ण आहे आणि ते व्हेरिएशन ह्या गोलंदाजामध्ये दिसत आहे. लेग स्पिन प्रकारचे मारं करतोय. 2 चेंडूंवरती 2 सफलता प्राप्त होते. दोन्ही लेग स्पिन प्रकारचे चेंडू होते. दोन्ही चेंडूंवरती 2 फलंदाज बाद करण्यात यश मिळतोय. आता नवीन फलंदाज येतोय तर निशिकांत. नक्कीच मी इथे थोडा उल्लेख करू इच्छितो. आमचे यशवंतदादा नाईक हे धारावी गावचे, सकाळपासून त्यांचं आयोजन जे आहे, तुम्ही सांगितलं की आयोजन आणि नियोजन, जे नियोजन चहा सकाळपासून लेमन टी सर्व करतायत एक निस्वार्थीपणे, खरोखरच एक चांगली हे नियोजन आहे. करावे 40+ संघाकडून, खरोखरच त्यांचं देखील आभार मानतो मी. या अमर. निश्चितच खूप छान चहा देतात ते, खास करून कोरा चहा बोलतो ना आपण, अद्रक आणि लेमन टाकून गळ्याला खूप आराम देतो आणि त्या चहामध्ये त्यांचं प्रेम दिसत आहे. दरम्यान सामन्याकडे हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा सेकंड हॅट्रिक या स्पर्धेत येईल आणि ती देखील गणली जाते सारसोल 11 संघाच्या खेळाडूच्या नावाने. पहिलं हॅट्रिक घेतली होती रवी याने अगोदरच्या सामन्यांमध्ये. आता मात्र सेकंड हॅट्रिक ऑफ दिस टुर्नामेंट, ह्या स्पर्धेत दुसरे हॅट्रिक गोलंदाज आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल निशी, आणि बाद घोषित केलेलं आहे पंचाने. बॅटचे मला वाटतं यष्टीरक्षक पद्माकर आणि अशा प्रकारे बॅक टू बॅक हॅट्रिक. 3 विकेट. पहिली विकेट मला वाटतं प्रदीप, त्याच्यानंतर मनोज आणि आता निशी. म्हणजे लागोपाठ 3 चेंडूवरती 3 बळी मिळवलेले आहेत. ते गणेशाने बाल्या नवीन फलंदाज. पाहूया गणेश वैयक्तिक पहिलं शेवटचं षटक, हे 4थं षटक. 2 चेंडू अजून शिल्लक. पाहूया, बघायचं आपल्या 2 चेंडूवरती किती धावा जमवतोय जुगाव संघ, की किती विकेट काढतोय सारसोळे संघ, बघायचं आहे. तयार गणेश, तयार बाल्या. पाहूया गणेश टू बाल्या. डावकुरा फलंदाज. फुलटोस चेंडू, लोअर फुलटोस चेंडूला फक्त दिशा दिली, लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातो. उदय फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव. या एका धावाने धावसंख्या धावफलकावर 35. 5 चेंडू फेकले आणि मात्र 2 आणि 3 विकेट त्याने जमवलेले आहेत. या षटकामध्ये उत्कृष्ट षटक, उत्तम गोलंदाजीचा नमुना पेश केला गणेश यांनी. आता पाहूया शेवटचा चेंडू फेकेल आणि तोंड देईल तो फलंदाज महेश. गणेश शेवटचा चेंडू, आखो टप्प्याचा चेंडू, स्लोअर डिलिव्हरी, चेंडूला दिशा देतोय, फाईन लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतोय. चांगली चेंडूपैकी. आता मात्र बाद होईल, बाद होतोय. 1 धाव मिळते. 36 धावा आणि 37 धावांचं लक्ष आव्हान ठेवलेलं आहे सारसोले संघापुढे. पाहायचं आहे 4 षटकामध्ये 37 धावा जमवायच्या आहेत. 37 धावांचं लक्ष जुगाव संघाने ठेवलेलं आहे. डीजे
11 संघापुढे पाहायचा आहे. एक बलाढ्य संघ आहे सारसोळे संघ आणि जुगाव संघ देखील. अमर 37 धावा काय म्हणायचं आहे. जुगाव संघाने सारसोळे 11 संघापुढे ठेवलेले आहेत. निश्चित वैभव सर, पहिले 3 षटकात 33 म्हणजे 11ची सरासरी राखली होती जुगाव संघाने, पण शेवटचं षटक जे टाकलं गणेशाने थोडासा बॅकफुटवर नेऊन ठेवला. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि आपल्या संघाला कमबॅक करून दिलं. कारण निश्चित ते हाणामारचं षटक होतं, त्या षटक खूप निर्णायक षटक म्हणता येईल. फक्त 3 धावांवरती रोखलं जुगाव संघाला आणि 36 धावांवरती रोखण्यात यश मिळालं. 37 धावांचं टार्गेट आहे. आणि सारसोळे संघामध्ये आता सलामीचे फलंदाज उदय आणि शशी येताना दिसत आहेत. चांगला फलंदाजाचा भरणा असलेला हा संघ आहे. 37 धावा सहजरित्या काढतील असं चित्र दिसेल. पण क्रिकेट आहे, जर तरचा भाषेला क्रिकेटमध्ये वाव नाहीये, कारण चांगले गोलंदाज आहेत. निशिकांत सारखा गोलंदाज जुगाव संघाकडे आहे. शेवटचं षटक जे गणेशाने टाकलं होतं त्या षटकाच्या मोबदल्यावरती आता सारसोळे संघाचा मनोबल उंचावलेला असेल. निश्चितच चांगली लढत बघायला मिळेल, कारण चांगला गोलंदाजीचा भरणा असलेला हा जुगाव संघ. बघूया कशा प्रकारे खेळ खेळवतोय धडाकेबाज फलंदाज शशी आणि उदय. याला आक्रमक फलंदाज आहेत दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. फलंदाजी कित्येक वेळा उदयची फलंदाजी आपण ह्या मैदानावरती नाही तर कित्येक मैदानावरती उदय तांडेल यांची फलंदाजी बघितली असेल. मला एक सामना आठवतो, धारावी येथे सामना चालू होता. समोर मुंबईमधील ओपन गटातील खुल्या गटातील संघ खेळत होता. समोर उदय फलंदाजी करत होता, उदय तांडेल. आणि सामना एकतर्फी होत चालला होता आणि गोलंदाजी जबरदस्त होती. पण त्यांनी जे 2 षटका टोलवले होते ना पटरीवरती, त्या 2 षटकारांनी सर्व प्रेक्षकांना आणि त्या समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला जागं गेलं होतं. तोच फलंदाज उदय तांडेल आता खेळपट्टीवरती दिसतोय. कुशल 11 संघाकडून खेळणारा हा फलंदाज, धडाकेबाज फलंदाज, कित्येक वर्ष आपला नावारूपास खेळी खेळतोय. सारसोळे 11 संघाचा हा फलंदाज उदय तांडेल. आमच्या खेम्यामध्ये देखील एक उदय तांडेल आहे, त्यांचा देखील चांगला खेळ बघायला मिळतो आम्हाला करावगावच्या क्रिकेटमध्ये. डावखुऱ्याचे जबरदस्त गोलंदाज आहेत ते उदय तांडेल. स्ट्राईक एंडला आहे, मग सामन्याकडे वळूया. 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडबोली मैदानात येते. तर शशी कर्णधार आणि उदय तांडेल आणि गोलंदाजी सुरुवात करेल जुगाव संघाकडून निशिकांत. जबरदस्त गोलंदाज त्यांच्या समोर, जबरदस्त दोन्ही फलंदाज. बघूया कुठला खेळाडू वर्चस्व प्रस्थापित करतो. हा पहिला षटक या सामन्याचं चित्र पुढे दर्शवेल. पहिला चेंडू, हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू जबरदस्त सुरुवात करतोय. चेंडू पायावरती आदळला जातोय, बॅटला लागतो, बॅट कटचा इशारा येतोय आणि एका धावने या धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात होते. 37 धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू राईट ऑन मनी, जबरदस्त यथोचित मारा, भेदक मारा, अप्रतिम मारा, राईट ऑन मनी असा चेंडू. वेगावरती स्वार टाकलेला हा चेंडू निशिकांत त्याचा अनुभव पणाला लावताना दिसतो. त्या समोर तेवढ्या ताकदीचा फलंदाज आणि तेवढाच हुशार आणि चालाक गोलंदाज. वैभव सर, वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. म्हणजे पहिलं षटक आहे, पहिल्या षटकाचं चांगली सुरुवात होते तर नक्कीच अर्ध काम तिथेच पूर्ण होतं. आणि तेच आपल्याला पाहायचं आहे की ह्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवतोय की नाही सारसोळे संघ, सारसोळे 11 संघ. अमर, निश्चित वेल सेड वैभव सर. वेल बिगिन इज अ हाफ डन आणि चांगली सुरुवात करतोय गोलंदाज. इथं खास करून 2 चेंडू, जबरदस्त चेंडू, दोन्ही फलंदाजाला चांगले चेंडू टाकण्यात यश मिळालं. गोलंदाज निशिकांत याला, निशिकांत याच्या मनगडात ताकद आहे, खांद्यात जोर आहे आणि तो जोर प्रदर्शित करतोय. अजूनपर्यंत दोन्ही चेंडू सक्षमरित्या टाकण्यात यश मिळालं आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत यष्टीरक्षक यष्टीला खेटून चिटकून जवळ 2 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत, शॉर्ट मिडअपमध्ये आणि एक शॉर्ट फायर लेगमध्ये. दरम्यान हा चेंडू फ्लिक केलाय, चेंडू जातोय डिपिश मिड विकेटमध्ये. साजिश क्षेत्ररक्षण होत आहे, बिरजू तिथं क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होते. पुन्हा एकदा एका धावेने समाधान मानावं लागतं. उदय आणि शशी आला आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जवळ पोहोचले 3च्या घरात. 3 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द नो लॉस. निशिकांत खरोखरच इथे त्यांचा एक्सपिरियन्स नक्कीच उपयोगी होतोय, कारण की स्फोटक फलंदाज आहे शशी आणि उदय. दोघांना मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत पण मोठा फटका मारू देत नाही निशिकांत. अमर, आणि हा जसं तुम्ही बोललात कॉमेंटेटर कर्स, आपण स्तुती केली
चेंडू फुलटॉस प्रकारचा करून खेळला उदय तांडेल याने आपली ताकद दाखवली, सरळ झुळकावून दिला मिड विकेट. क्षेत्ररक्षक आहे बिरजू त्याच्या डोक्याच्या वरून टोलवलेला हा षटकार. वैभव सर अमर आपल्या हा जसं तुम्ही बोललात पण नक्कीच तिथे थोडस कुठेतरी मी म्हटलं की चांगली गोलंदाजी, पण उदय तांडेल याने दाखवून दिलं की नाही आम्ही चांगल्या गोलंदाजीला पण मारू शकतो आणि तो उंच असा खणखणीत षटकार खेचला अमर. निश्चित आता मात्र चांगला कमबॅक करतोय, मात्र चांगला चेंडू जातोय सीमा रेषेकडे. क्षेत्ररक्षण होत आहे, साजेसे क्षेत्ररक्षण होईतोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगला चेंडू टाकला होता निशिकांत याने, मात्र नशीब बळवंत आहेत उदय तांडेल यांचे आणि नशीब खराब म्हणता येतील निशिकांत याचे, कारण चांगल्या चेंडूवरती देखील 2 धावा. निश्चितच हा चांगला चेंडू थोडासा इनर साईडला असता तर विकेट मिळाली असती. ब्लॉक होलमध्ये टाकलेला एक अप्रतिम मारा होता, परंतु चेंडू निसटतोय, यष्टीरक्षकाला देखील चकवतोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्याला देखील चकवला जातो आणि 2 धावा मिळतात बायच्या स्वरूपामध्ये. निशिकांत याचा पुढील चेंडू खेळतील उदय तांडेल आणि हा चेंडू जबरदस्त मारा, चेंडू खाली राहतोय. पहिलं षटक आता मात्र संपतंय. धाव संख्या धावफलकावरती 11. एक षटकार टोकून काढला होता, या षटकाराच्या नंतर धावसंख्या थोडीशी वाढली, पण थोडीशी चांगली गोलंदाजी म्हणता येईल, सरासरीची गोलंदाजी म्हणता येईल, कारण बांधून ठेवण्यात यश मिळालं होतं. निश्चितच चित्र वेगळं दिसलं होतं, परंतु नशीब थोडंसं बळवंत आहेत फलंदाजांच्या इथं. धावसंख्या धावफलकावरती 11. 37 धावांचा पाठलाग करतोय सारसोळे 11 संघ आणि धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11, म्हणजे आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 26 धावा. पाहायचं आहे मोठे फलंदाज हे उत्कृष्ट फलंदाज दोघेही उदय तांडेल शशी तांडेल यांच्या नावे 96 धावांचा रेकॉर्ड आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयोजित एक स्पर्धा भरवली गेली होती वाशी NMSA या मैदानावरती आणि तिथे त्यांचा रेकॉर्ड सांगतोय. तोपर्यंत या चेंडूवरती बाद होतोय तो शशी. उमेश याच्या पहिल्याच चेंडूवरती चांगला चेंडू, एकदम खोलवर टप्प्याचा चेंडू होता, समजू शकले नाही. नवी मुंबई महानगरपालिका आयोजित आणि आता शशी बाद गेली होती. फलंदाज बाद होतोय सारसोळे 11 संघाचा मैदान आणि पहिला हादरा झटका बसतोय तो सारसोळे 11 संघाला 11 या धावसंख्येवर. अमर 1-1 फॉर 1. नेल्सन स्ट्राइक्स हेअर. 11 धावांवरती पहिला विकेटचा पतंग. शशी बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज येतो 1 डाऊनच्या रूपाने मिथून. गोलंदाजी चांगली कामगिरी केलेली आता फलंदाजीच्या भूमिकेत दिसतोय. मागील चेंडू थोडासा प्री डिटर्मिंट शॉट होता, अगोदरच लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू उजव्या इष्टीवर होता, मोहब होता आडव्या बॅटने खेळण्याचा आणि मोहब आवरता आला नाही आहे. प्रयत्नांना अपयश मिळालं आणि विकेट मिळाली आणि विकेट फेकून दिली म्हणता येईल, कारण चांगला खेळत होता शशी आणि चांगली सुरुवात देखील केली होती त्या दोघांनी. पहिल्या षटकासोबत धावसंख्या 11 होती, सरासरी राखायची होती. आता थोडे 18 चेंडू आणि 26 धावांचं असं गणिती समीकरण असताना आता 17 चेंडू 26 धावा आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवरती ते मिथून. आक्रमक फलंदाज आहे मिथून देखील. हा चांगला फलंदाज आहे, चांगलं क्रिकेटिंग ब्रेन आहे त्याच्याकडे. बघूया कशा प्रकारे खेळतोय. त्याच्यासमोर गोलंदाज आहे उमेश. पहिल्या चेंडूवरती यश. दुसरा चेंडू घेऊन सज्जन नेरुल जुवेळे यांकडून पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल मिथूनसाठी उमेश. यष्टीरक्षक यष्टीला खेटून चिटकून जवळ महेंद्र पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक. दुसरा चेंडू. व्हाट अ बॉल. उमेश मानना पडेगा. बॅक टू बॅक त्रिफलाचित मोठे फलंदाज दोन्ही शशी आणि मिथुन लागोपाठ सलग दुसरा चेंडू देखील एकदम करेक्ट इनटू द ब्लॉक होल. खरंच वळून मारायचा प्रयत्न होता. मिथुन काही चेंडूला समजू शकले नाही आणि चेंडू आदळतोय यष्टीवरती आणि बाद होतोय. अशा प्रकारे हा दुसरा आदरा बसतोय सारसोळे 11 संघाला मिथुनच्या रूपात 11 या धावसंख्येवर. काय बोलतं 11. 1-1 फॉर 2 नाव. नेल्सन वन्स अगेन स्ट्राइक्स हे. जबरदस्त मारा करतोय. हे 2 जे विकेट्स आहेत ना वैभव सर, जू गावच्या खेळाडूत आत्मविश्वास उत्पन्न करणारे क्षेत्र नक्कीच कुठेतरी आहेत. कुठेतरी आत्मविश्वास आता सारसोळे संघाचा देखील कमी होत चाललेला आहे, कारण की लागोपाठ 2 चेंडूवरती 2 मोठे फलंदाज बाद झालेले आहेत आणि इथे नक्कीच आत्मविश्वास वाढेल तो उमेश याचा. भरून आलेले गोलंदाजी बॅक टू बॅक. वैभव सर निश्चित उमेशी जाऊन हॅट्रिक. नवीन फलंदाज मनोज हॅट्रिक मिळवेल का.
आणि हा चेंडू टोलवला, चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. हॅट्रिक, जबरदस्त गोलंदाजी, भेदक मारा. प्रत्युत्तर देताना तुम्ही जर हॅट्रिक मिळवली, आम्ही पण मिळवणार, आम्ही पण सामन्यात कमबॅक करणार. उत्तर देताना दिसतोय गोलंदाज उमेश. आजच्या दिवसाची तिसरी हॅट्रिक आहे. यस वैभव सर, प्रथम गणेश याने हॅट्रिक मिळवली प्रथम फर्स्ट इनिंग मध्ये आणि त्याच्याच उत्तराला प्रत्युत्तर देताना गोलंदाज उमेश आणि चांगला झेल टिपला तिथे क्षेत्ररक्षक आणि करताना दुसरं षटक प्रगतीपथावर आणि दुसरं षटक काय टाकतोय हा गोलंदाज उमेश. पहिल्या चेंडूवरती त्रिफलाचित बाद, दुसऱ्या चेंडूवरती त्रिफलाचित बाद, तिसरा आखूट टप्प्याचा हलवार प्रकारचा लेग स्पिन प्रकारचा चेंडू टाकला. चेंडू पुल केला होता मनोज तांडेल यांनी आणि क्षेत्ररक्षक उपस्थित होता, त्यांनी कुठलीही चुकी केली नाही. थोडासा रनिंग केला आणि चांगला झेल टिपला आणि तिसरा हादरा, तिसरा झटका दिलाय सारसोले संघाला. आता मात्र सारसोले संघ थोडासा बॅकफुटवर जाताना दिसतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती येतोय गणेश. ऍब्सोल्युटली बॅकफुट वरती जाणार नक्कीच, पण त्यांच्या ज्या संघामध्ये जे स्फोटक अजून फलंदाज बाकी आहेत, कारण की उदय तांडेल सारखा खेळाडू अजून नॉन स्ट्राईक एंडला आहे, त्याच्यामुळे अजून सामना त्यांच्या हातातून निसटला नाही. अमर, निश्चित एखादा चांगला फटका पुन्हा एकदा सारसोळा संघात उत्तेजना दिसेल, थोडीशी ऊर्जा निर्माण करेल. उदय तांडेल अजूनपर्यंत खेळपट्टी वरती उपस्थित आहेत आणि त्यांचा अनुभव दांडगा आहे, ते चांगली खेळण्यासाठी सक्षम आहेत आणि त्याच्या जोडीला मदतीला आला गणेश हा देखील एक अनुभव आहे त्याच्याकडे देखील, कारण 40+ सर्व खेळाडू अनुभवी आहेत आणि आपला अनुभव पणाला लावताना दिसत आहेत. सध्या तरी वरचढ ठरतोय गोलंदाज. आता मात्र उदय तांडेल समोर येतोय गोलंदाज उमेश. ह्याचा हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू. व्हॉट बॉलिंग यार, अप्रतिम मारा, भेदक मारा करतोय आणि तेवढी चांगली क्षेत्ररक्षणाची साथ मिळते क्षेत्ररक्षकांकडून. एका धावेवरती सीमित ठेवण्यात यश मिळत आहे. उदयाची जर विकेट मिळाली, उदय तांडेल याची विकेट जर पडतीये तर सारसोळा संघ पुरेपूर बॅकफुटवर जाईल ह्याची जाणीव आहे जुगाव संघाला आणि त्याचाच प्रयत्न करताना गोलंदाज उमेश ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू परंतु तेवढ्याच सक्षमरित्या खेळून काढला चेंडू उदय तांडेल याने आणि एका धावेवरती समाधान मानलं. चांगला गोलंदाज आहे, चांगल्या गोलंदाजाला सन्मानजनक खेळ खेळताना फलंदाज उदय. धावसंख्या 13 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. उमेशाचा पुढील चेंडू आणि हा चेंडू खेळलाय गळीमध्ये, चांगला फटका, चेंडू जातोय दण दण करत सीमारेषेकडे पर्यंत. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिथं, अप्रतिम फिल्डिंग, वॉटर फिल्डिंग यार निशी, अप्रतिम क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. दुसरं षटक संपतंय, दुसऱ्या षटकाची सांगता होते. या 2 धावांच्या मध्यंतरी संघाची धावसंख्या 15 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द 3 विकेट्स. व्हॉट अ ओव्हर, कारण की पहिलं षटक 11 धावा धावसंख्या धावपळकावर होती आणि दुसरं षटक उमेशाचं पहिले 3 चेंडू हॅट्रिक आणि दुसरे 3 चेंडू शेवटचे 3 चेंडू त्याच्यावरती धावा आल्या 4, म्हणजे फक्त आणि फक्त 4 धावा खर्चिल्या. उमेशाचे उत्कृष्ट गोलंदाजाचा नमुना पाहायला मिळाला आपल्याला या दुसऱ्या षटकामध्ये. बघायचं आहे आपल्याला 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर 15 आहे. अजून देखील त्यांना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन बघायचं आहे आपल्याला कोण येतोय. महेश वैयक्तिक पहिलं तर संघाच्या वतीनं षटक घेऊन महेश आणि तोंड देईल तो मोठा फलंदाज उदय, ज्याच्या बॅटमधून आपण नक्कीच सगळेच जाणतो हा खेळाडू, याच्या मनगटात ते ताकद तो दम आहे की चेंडू आर या पार नेईल. कारण की आता मात्र 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता असताना महेश पाहूया काय करेल. महेश पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा उदयसाठी. चेंडू न्यालतोय, टाळतोय, बघायचा हा चेंडू कुठपर्यंत जाईल. नक्कीच ज्वेल ऑफ नंबेच्या हिऱ्यापर्यंत जाऊ शकतो इतकी ताकद तर नक्की आहे, परंतु या गोलंदाजामध्ये मग तीच ताकद आहे कारण ती उत्कृष्ट गोलंदाज आहे महेश. बघायचा आहे. हो हो बघितलं, खालोवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला मारतोय, ट्रॅव्हल करतोय, तोपर्यंत चेंडू वाढवेपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय उदय. या एका धावेने धावसंख्या 16. आता मात्र चेंडू शिल्लक 11 आणि जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता 21. बघायचं वैभव सर, जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. उत्तेजना ऊर्जा संचारली या खेळाडूंमध्ये. ते 3 विकेट जे घेतले होते मागच्या षटकात त्याच्यात ऊर्जा संचारली आहे सर्व खेळाडूंमध्ये. हो 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 हो
नाही, अशी फिल्डिंग आपल्याकडून तरी अपेक्षित नाही. अमर तो वाहवा करतोय, तारीफ करतोय आणि इथे मात्र तुम्ही ती चूक करता. चेंडूला हेरला पण नाही, फक्त आपली बॉडी दाखवून चेंडू वाढवायचा प्रयत्न करतोय. इथे हे उपयोगी नाही आणि 4 धावा मिळतात. अमर, या 4 धावा किती महत्वाच्या आहेत. निश्चितच थोडासा आता कमबॅक करताना दिसेल सारसोळे 11 संघ. 4 महत्वपूर्ण धावा मिळत आहेत. 11ची सरासरी राखायची होती उर्वरित 2 षटकामध्ये. 12 मध्ये 22ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय. आता उर्वरित 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 10 ला 17 असं एक गणिती समीकरण, 10 ला 17 असा हा भाव. बिरचूचा प्रयत्न होता, पुरेपूर बॉडी झोकायची होती त्याला त्या चेंडूवरती, पण त्यांनी पाठ दाखवली. चेंडू पाठमोरा झाल्यानंतर चेंडू चकवून गेला चौकारच्या दिशेने. चौकार मिळाला गणेशाला आणि महत्वपूर्ण 4 धावा मिळतात सारसोळे 11 सारसोळे संघाला. आता मात्र गोलंदाज महेशाचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. नेरुल ज्वेल यांकडून पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय महेश. यस, महेश तोंड देईल. गणेश बघायचं आहे. ओ गणेश, 1 बाउन्स. नाही, झेल पकडतोय, कुठलीच चूक न करता झेल पकडतोय. आणि अशा प्रकारे अजून एक मोठा आद्राम, अजून एक मोठा बसका बसतोय तो सारसोळे 11 संघाला देईल गणेशच्या रूपात. आणि अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावर 20 असताना गणेशचा देखील विकेट पडतोय. आणि आता मात्र जिंकण्यासाठी मात्र 17 धावांची आवश्यकता. प्रदीप याने कुठली चूक न करता झेल पकडतोय आणि बाद होतोय. आता मात्र रंगत वाढलेली आहे. सारसोळे 11 संघाचे हृदयाचे ठोके नक्कीच वाढले असतील आणि त्यांच्या समर्थकांचे, कारण की एक चांगला बलाढ्य संघ एका पाठोपाठ एक विकेट आउट होतोय, बाद होतोय, पॅव्हेलियन मध्ये जातोय, डगआउट मध्ये जातोय आणि उत्साह वाढतोय तो जुगाव संघाचा. अमर, काय म्हणायचं आहे. निश्चितच चांगला क्षेत्ररक्षण करताना दिसतोय जुगाव संघ, चांगली गोलंदाजी करताना दिसतात. आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवरती सुशांत. आता मात्र जुगाव आणि या जुगावच्या विजयामध्ये जर कोणी उभा असेल ना तर फक्त उदय तांडेल. निश्चितच वैभव सर, आता मात्र स्ट्राईकला सुशांत आहे. 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज सुशांत स्ट्राईकला येतोय. गोलंदाजाच्या बोहळ्यावरती आहे महेश. 3 चेंडू अजूनपर्यंत टाकून झालेत आणि फक्त धावा खर्च केल्यात 5. काय म्हणाल वैभव सर, पुढचं विवेचन. नक्कीच आता मात्र उत्कंठा वाढली असेल ते सारसोळे 11 संघाची. आता मात्र आत्मविश्वास वाढले या गोलंदाज महेशचा, कारण की चेंडू, आत्ताचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. ओ हो, हे असं घडायला नाही पाहिजे, हे असं करायला नाही पाहिजे. क्षेत्ररक्षक चेंडू हाताने अडवू शकला असता, परंतु पायाने अडवायला जातोय. आणि इथे ह्या 3 धावा मिळत आहेत. या 3 धाव्याने धावपळक फिरतंय, सरते हलतंय 23च्या घरात. आणि इथे मात्र थोडासा भार कमी होतोय सारसोळे 11 संघाचा. काय म्हणायचं अमर. 8 ला 14 असं आहे गणिती समीकरण. आता मात्र उत्कंठा वाढल्यात प्रेक्षकाला ज्या सामन्याची वाट होती, कारण प्रेक्षक आहे ना, प्रेक्षक क्रिकेट वेडा आहे, त्याला अतिटती सामने नेहमी बघायला आवडतात. सर्व प्रेक्षक आता ह्या सामन्याचा आनंद घेताना दिसतात. आता विजय होतोय इथं क्रिकेटचा, कुठलाही संघ जिंकू द्या, क्रिकेटचा विजय होतोय, कारण सामना चांगला बघायला मिळतो. सर्व प्रेक्षकांच्या भेटीस चांगली लढत आहे. गोलंदाज बोहळ्यावरती आहे, चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी खराब क्षेत्ररक्षण होतंय, कधी साजेसं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. आता मात्र स्ट्राईक एंडला तो उदय तांडेल. ये नहीं चलेगा, ये नॉट चॉलबे भाई, महेश भाई. दिस इज प्रेशर. यस, प्रेशर. करेक्ट. 24 धावसंख्या 24, 13 धावांची आवश्यकता असेल उदय सर जिंकण्यासाठी. उदय पाहूया. महेश 2 चेंडू, या षटकातले 2 चेंडू शिल्लक. तिसरं वैयक्तिक पहिलं षटक महेशाचं. चांगली षटक, चांगली गोलंदाजी होती, परंतु कुठेतरी थोडासा भान हरतोय आणि कुठेतरी क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि तो खांब्याचा भोगतोय गोलंदाज. आताचा चेंडू मारायचा होता, मला वाटतं बॅटची कडा घेऊन चेंडू थर्डमॅनला ट्रॅव्हल करतोय. तोपर्यंत 1 धाव मात्र मिळते उदय याला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते 25. आता मात्र 7 चेंडू आणि 12 धावा. 1 चेंडू अजून शिल्लक आहे. एक मोठा फटका नक्कीच भार कमी करेल, पण विकेट अजून त्यांचा भार वाढवेल. बघायचं आहे सारसोळे 11 संघ. 7 चेंडू
12 धावा. फलंदाज स्ट्राइक एंडला आहे तो सुशांत आणि नॉन स्ट्राइक एंडला आहे उदय तांडेल. गोलंदाज महेश. पाहूया शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला फेकतोय सुशांत साठी. नाही, परत चूक वाईड. 1+1 पंच. येस, वाईड. नक्कीच एक्साइटमेंट आहे आणि आपल्याला दिसते म्हणून मी बोललो, म्हणून म्हटलं की अजूनपर्यंत पंच स्तब्ध होते. 1+1 म्हणजे या दोन फुकटच्या मेहनत न करता 2 धावा मिळत आहेत त्या सारसोळे संघाला आणि सारसोळे संघ जाऊन पोहोचतोय 27. आता मात्र 7 चेंडू आणि 10 धावा. जिथे 7 चेंडू आणि 12 धावा होत्या. हॅलो हॅलो 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. थोडासा टेक्निकल एरर. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. जबरदस्त उत्कंठावर्धक ही लढत सामोर आहे आता उदय तांडेल याच्या समोर गोलंदाज प्रवीणात. 4 चेंडू आणि 9 धावा आणि हा चेंडू टोलवला. जबरदस्त ताकद, अप्रतिम प्रहार आणि हा षटकार निर्णायक क्षणी फटका खेळतोय उदय आणि 9 धावा. तीन चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता असताना जबरदस्त टायमिंग शॉट आणि जबरदस्त कडक फटका. षटकार टोलवला. षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 वरती. आता उर्वरित 3 चेंडू आणि 3 धावा. वैभव सर, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जुगाव आणि त्यांच्या विजयाचे जर मध्ये कोणी उभा असेल तर तो आहे फक्त उदय आणि उदय तांडेल. आक्रमक फलंदाजी करतोय. 4 मध्ये 9 ची आवश्यकता असताना निर्णायक क्षणी टोळवलेला हा निर्णायक षटकार. प्रथमेश कमबॅक करेल का?
प्रेमनाथ आणि हा चेंडू सरळ फॉलो थ्रू मध्ये खेळून काढला होता. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न उदय तांडेल याचा आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं तालमेळ, जबरदस्त रनिंग. वाडा इनिंग यार. सलामीला आलेला फलंदाज आपल्या संघासाठी निर्णायक खेळी खेळतोय. निर्णायक क्षणी टोलवलेला निर्णायक षटकार अप्रतिम केली. वैभव सर, मॅच विनिंग इनिंग म्हणता येईल याला, कारण की उदय सारखा फलंदाज जागेवरती आहे, शाबित आहे, सेफ आहे. तोपर्यंत सारसोळे 11 संघ नक्कीच त्यांना माहित आहे, ठाऊक आहे की हा फलंदाज कुठल्या पण परिस्थितीत आपल्याला मॅच काढून देईल. आणि आता बघायचंय 2 चेंडू आणि मात्र 1 धाव. 2 चेंडू आणि मात्र 1 धाव. बघायचंय शेवटचा विनिंग शॉट उदयच्या बॅटमधून येतोय का गोलंदाज हा प्रेमनाथ त्याला अडवतोय, कारण की अजून 2 चेंडू आहेत. दोन चेंडू आणि 1 धाव, मात्र 1 धाव. बघायचंय नक्कीच हा एक रंगतदार असा सामना आपल्याला पाहायला मिळाला अमर या मैदानावरती. आणि थोडंसं तांत्रिक बिघाड झालं होतं म्हणून व्यत्यय आलं होतं. आणि पुन्हा एकदा सामन्याला एक रंगत वाढवत असताना हा चेंडू जर निर्धाव जातोय तर अजून मजा वाढेल. पाहायचंय प्रेमनाथ चेंडू फेकेल, या षटकातला पुढचा चेंडू फेकेल जेव्हा आवश्यकता असेल फक्त आणि फक्त 1 धावेची. समोर मोठा फलंदाज उदय. पाहायचाय सारसोळे 11 संघ. येस, 1 धाव. आणि झेल होण्याची शक्यता होती परंतु नाही, विजयी संघ होतोय. सारसोळे 11 विन्स. खूप 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 अभिनंदन विजय संघाचे. तसेच या सामन्यामध्ये जो फाईट दिली जुगाव त्याचं देखील हार्दिक अभिनंदन. आणि सन्मान चिन्ह घेण्यासाठी जुगाव संघाने यायचं आहे. तरी देखील सारसोळे संघ, सारसोळे 11 तुमचं हार्दिक अभिनंदन.